नमस्कार. स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी समाधान केदारे, अमोल आयरसह अशोक आयर या ठिकाणी आम्ही चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघातील दुगाव या गावी आलेलो आहोत. जाणून घेऊया दुगाव या गावी जनतेचा कौल, आपल्या मनातील आमदार कोण. नमस्कार काका, काय नाव आपलं. अनिल जाधव. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं. गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकर. काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांसाठी भाऊंकडनं. भाऊच पाहिजे. कारण काही नाही केलं आधी राहुल आयरने काही नाही केलं आमच्याकडं, आमच्या भागात तर काहीच नाही केलं. पण राहुल दादा आयर आता तिसऱ्यांदा आमदार झाले तर मंत्री होऊन आमदार होतील बुवा. नाही काही नाही करणार, जरी झाले तरी आमच्यासाठी काही करू शकत नाही. आपल्या मनातील आमदार गणेश भाऊ निंबाळकर पाहिजेलच. 100%. धन्यवाद काका. काय नाव काका आपलं. सुधाकर तुकाराम जाधव. काय वाटतं आपल्या मनातील आमदार कोण वाटतं. आपल्याला तेच पाहिजे. तेच कोण बुवा असं? निंबाळकर. गणेश भाऊ निंबाळकर. गणेश भाऊ निंबाळकर. काय अपेक्षा आहेत भाऊंकडनं तुमच्या. ते म्हणजे कसं आहे, आपल्याला पाणी आणू शकल. पाणी आणू गरीब माणूस आहे, आपण बी गरीब आहे. ते बी श्रीमंत होतील आणि आपल्याला श्रीमंत करतील. म्हणजे बिना पी आमदार पाहिजे बा तुम्हाला. हो. शेतकरी पुत्र आमदार पाहिजे. धन्यवाद काका. काय म्हणतात तुमच्या मनातील आमदार कोण. निंबाळकर. निंबाळकर. काय अपेक्षा आहेत भाऊंकडे तुमच्या. गरीब माणूस आहे, काही म्हणायचं नाही, काही त्यालाच बस गरीबालाच करायचं मतदान. गरीब शेतकऱ्यांचे चालू त्यांनाच आहे. हो, कारण पैसे नाही वाटणारा, काहीच नाही, पैसे घ्यायचे नाही कोणाची. धन्यवाद. काय ना भाऊ आपलं. प्रवीण बच्चा. काय तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं. गणेश भाऊ निंबाळकर. गणेश भाऊ निंबाळकर. धन्यवाद. नमस्कार काका. काय नाव काका आपलं. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं. आमच्या मनातील आमदार तालुक्याचे बांधे येतात श्रेष कुमार कोतवाल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं केलेली इथून माझे. आता 10 वर्षी राहुल आयर आमदार होते. कुठलाही पाण्याचा, सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. साधे लोकांना भेटत सुद्धा नाही, फोन सुद्धा उचलत नाही. सामान्य लोकांनी जायचं तरी कोणाकडे. त्याच्यामुळे शेतकरी पुत्र असलेला श्रेष कुमार कोतवाल हेच आमदार पाहिजे. भाऊंकडनं नारपारबद्दल काय अपेक्षा. नारपार हातीआड झालं, निश्चितच ही कामं भाऊ जर निवडून आले तर 100% होतील आम्हाला, असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद काका. सांगा ना तुम्ही. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव काका आपलं. भाऊसाहेब कासव. कुठले काका तुम्ही. मी डोंगरगाव. डोंगरगाव. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं. अहो कोणी आलं तरी एकदा सत्तेवर गेलं, खुर्ची गेलं की तेच. राहुल दादा आहेत, श्रीश कुमार कोतवाल आहेत, निंबाळकर आहेत. सिरीज कोतवालचे आहेत. धाडस निवडणार. काय अपेक्षा वाटतं शेतकऱ्यांबद्दल. हो, 10 वर्षी विधानसभेचा अनुभव आहे आणि धाडशी माणूस तेवढाच आहे फक्त तालुक्यात. तो माणूस संपलो तालुक्यात, पुन्हा पुत्रही जन्माला येतो का नाही. आता परत डबल खांदे सटणे उंगालायचं. धन्यवाद काका. नमस्कार काका. काय नाव काका आपलं. बाळकृष्ण कांड. कुठले काका आपण. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं. मनातील आमदार जर म्हटलं तर ते पाठीमागचे आता BJP वाले चांगलेच होते की पण त्यांनी GST जे पाहिलं तर खूप गोरगरिबाची फार नुकसान केली. त्याच्यामुळे आता नवीन चेहरा म्हणजे आता निंबाळकर सारखाच माणूस गरजेचं आहे. गणेश भाऊ निंबाळकर. त्यांच्या सारखाच माणूस गरजेचं आहे आता तरी. काय अपेक्षा भाऊंकडनं तुमच्या. भाऊंकडनं आता कमी कमी शेतीचा हे होईल किंवा किरकोळ कामं जर असतील तर तो माणूस फोन कामं करू शकतो. धन्यवाद काका. काय नाव काका आपलं. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं. राहुल दादा. राहुल दादा. काय अपेक्षा दादांकडून तुमच्या आता. राहुल दादांकडे राहिलेले कामं भरपूर केले राहुल दादांनी. राहिलेली कामं आहे ते आता 100% पूर्ण करणार. 100% पूर्ण करणार. सरकारही त्यांची शक्यता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे राहुल म्हणजे तुम्हाला आता मंत्री आमदाराचा नामदार करायचं आहे. आमदाराचे नाव. धन्यवाद. काय इच्छा काय अजय काय नाव तुमचं. विजया चिंतावंडी. कुठले अजय तुम्ही. उस्वारचे. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं आता. आमदार मोदी. मोदी. नाही चांदोड देवळा. मोदी तर पंतप्रधान आहेत. चांदोड मध्ये मोदी तेच येते. मग तुमचं मोदीनं चांगलं काम करेल. बाहेरचं राहुल दादा आहे तुमच्या मनातील आमदार. धन्यवाद आजी.
नमस्कार काका. नमस्कार काका. काय नाव काका आपलं? रंगनाथ वामन आहे कुठले काका? पिंपळगाव डावले. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात रणधुमाळी चालू आहे हा इलेक्शनची. हा. काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं? तर काय आपल्याला काय सांगते कोण वाटत आता? तरी पण आता तुमचा जनतेचा नाही, कल आणि नाही, नाही, आपण- जनतेपर्यंत पोहोचत आहेत काका. आणि ते पोहोचतो बरोबर आहे, पण आपण त्या आधी सभा होते आम्हाला जाता नाही आलं. आणि काय सांगायचं तुम्हाला आमकाच होईल म्हणून. आपण तुमच्या दुर्गामध्ये तुमच्या जनतेचा कौल तर जाणून असेल ना, तुम्ही ज्येष्ठ माणसं आहे. हो देवा, कोण कोणाला सांगत आम्ही याला मत करणार आहे. तुम्हाला मतदान करायला नाही सांग, पण नाही नाही नाही, जनतेला. नाही विषय तिथंच आला ना, असं आहे ना. हं? धन्यवाद काका. चार येऊन गेले आपल्याला काही बोलता येत नाही. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव काका आपलं? काहीच नाव नाही मला काय सांगायचं आता मी काय सांगणार कोणाचं नाव सांगायचं? नमस्कार काका. नमस्कार. काय नाव काका? राजाराम गोरे जाधव. कुठले काका आपण? पिंपळगाव दाबली. पिंपळगाव दाभाडी. धाबडी इथं दुगाव चांदोडमध्ये येतं का? हा, चांदोड. बरं. काय वाटतं काका तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं? काय आपला जो करता आमदार असेल तो बनवणं गरजेचं आहे. हा पण कोण नाव? वध करून जो आमदार असेल भूतपूर्व आमदार तोच समजा आला पाहिजे. राहुल दादा आहे, शिरीष कुमार कोतवाल, केदारनाथ नायर आहे, निंबाळकर आहेत, वध करून राहिलेच निंबाळकर आहेत. बरेचसे आता आम्ही या भागात आलो तर बरेचसे सफरचंदची निशाणी मिळाली. ते वध करून राहिलेच नाही ना आता. मग कोण वाटतं आता मग तुम्हाला? एकानं 10 वर्ष दुसऱ्या नाही 10 वर्ष काढले. आता एक नवीन आहे दोघायचं चालू आहे भांडण. जाऊ तिसऱ्याचा लाभ होऊ द्या ना. पण कोण वाटतं मग तुम्हाला याचा वर पाहतो? नाही नाही आमचं मत आहे तो निंबाळकर काढून द्या गरीब पिल्लू आहे. धन्यवाद. शेतकरी पुत्र आमदार पाहिजे हा, लोक. हा. धन्यवाद काका. गेलं सगळं. नमस्कार काका. काय नाव काका आपलं? आमदार म्हणता का तुम्हाला? दुगावचा आमदार. बरं. काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं? निवडणार कोतवालाच निवडणार. कारण राहुल दादाची आणि आमदारांनी लटकून दिली. हा, निवडणार कोण दोन्हीची लढाई हा. तिसऱ्याचा फायदा. डोक्यात तिसऱ्याचा फायदा होणार. धन्यवाद काका. नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. घ्या इंटरव्ह्यू साहेब. तू माझी घेणार तुम्ही तर बोला ना. नाही मी काय बोलू. काय नाव भाऊ तुमचं? शेकरी या काय वाटतं तुम्हाला इथून चांदोड देवळाचा आमदार कोण वाटतं? काय आम्हाला काय वाटत नाही बुवा आता कोणी काय गॅरंटी नाही. सांगा नाना होती म्हणून केदारनाथ. काय वाटतं तुम्हाला? सांगा तुम्ही सांगा ना. ते खाऊन दावे लोक राहिले का? मी इंटरव्ह्यू देत नाही कोणाला. नमस्कार भाऊ. नमस्ते. काय नाव काका? जगन शर्मळे. काय वाटतं तुम्हाला चांदोड देवळा विधानसभेतील मनातील आमदार कोण वाटतं? केदारनाथ नायर. केदारनाथ. नानांकडनं काय अपेक्षा येतो तुमच्या? नाना काय अपेक्षा काही नाही ठेवायचं पण बदल बदल पाहिजे बस. मस्त आमदार आहे तडफदार आहे. तडफदार. हा, कडक आहे. तरी पण आजची इच्छा असे त्यांच्याकडनं वाटली किंवा तुम्हाला काही नारपारचा प्रश्न सोडवतील शिक्षणाचा परत अजून शक्य होतील तेवढं ते सोडवतील. सोडवतील. धन्यवाद. हॅलो. नमस्कार दादा. काय नाव दादा आपलं? काय वाटतं तुमचा चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण वाटतं? गेले 10 वर्ष राहुल दादा विधानसभा मतदारसंघ होता. परत आता तुम्ही आमदार करण्याचा प्रयत्न करा. 10 वर्ष दादांनी एकदम उत्तम काम या मतदारसंघात उभारलंय. प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते असतील, अजून काही जलजीवन मिशनची कामे असतील, असं बरंच काम दादांनी उभारलंय. आणि दादांना मंत्रिपदाची संधी आहे तर अजून मोठी कामं जर मार्गी लावायची असतील तर दादांनी पुन्हा एकदा जनतेने पुन्हा एकदा दादांना संधी दिली पाहिजे असं आम्हाला वाटतं. हा. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आम्ही चांदोड देवळा मतदारसंघातील दुगा या गावात जनतेचा कौल जाणून घेतला. 4 लक्ष न्यूजसाठी समाधान केदारेसह अशोक आयरे देवळा.